एल्गार लँग्वेजमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या क्षेत्रामध्ये धान केंद्र सुरू झालेले नाहीत। शेतकऱ्यांचे धान निघून आज घरी ठेवलेले आहेत, पण शेतकऱ्यांसाठी धान केंद्र सुरू झालेले नाहीत। त्या संदर्भात आपल्या क्षेत्राचे आमदार साहेब यांना विचारूया, कधी सोसायट्या सुरू होणार। आपलं स्वागत आहे सर। आपण आपल्या क्षेत्रामध्ये रब्बी हंगामाचं पीक आलेले आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी पिकं काढलेली आहेत आणि त्यांची पिकं घरी आहेत आणि आदिवासी सोसायटी जी शासनाची आहे ती आतापर्यंत चालू झालेली नाही सर, त्या संदर्भात आपलं काय मत आहे? हे सरकार सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, गरिबांच्या हे महाराष्ट्राचं सरकार नाही आहे। हे सरकार फक्त काही मोजक्या हातावर मोजणाऱ्या लोकांना फक्त मदत करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं। खऱ्या अर्थानं यांना शेतकऱ्यांना आणि ह्या भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना मदत करायची जर राहती तर आज आपण बघतो की मार्केटिंग फेडरेशनचे जे गोडाऊन आहे ते पूर्ण फुल भरलेले आहे। त्याचप्रमाणे आदिवासी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जे धान खरेदी केलेलं आहे ते संपूर्ण धान उघड्यावर आहे। आज जेव्हा ह्या धानाची उचलण्याची प्रक्रिया अशी असतो की जेव्हा मार्केटिंग फेडरेशन असो किंवा आदिवासी संस्था असो यांनी धान विकता बरोबर 15 दिवसानं किंवा महिन्याभरानं ते धान उचललं पाहिजे, अशा प्रकारची प्रक्रिया आहे। पण ह्या सरकारनं कुठल्याही प्रकारची जे मिलर्स आहे यांच्या सोबत तोडजोड न करता यांनी त्याच्यावर तोडगा काढलेला नाही। जेव्हा आज धान खरेदीच्या संस्था आहे त्यांना घटतुटीमध्ये फक्त अर्धा किलोच्या त्यांना टार्गेट दिलेलं आहे की घटतूट फक्त अर्धा किलो धानच त्यांना सूट करण्यात आलेला आहे। पण आज 6 महिने झाले, 6 महिन्यापासून धान गोडाऊनमध्ये आणि आदिवासी संस्थांचे उघड्यावर पडलेले आहे। आज त्या धान खरेदी केंद्राचे जे संचालक आहे त्यांच्यावर नाही म्हटला तरी प्रति क्विंटल 5 ते 7 किलो पर्यंतच्या त्यांना तूट होऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या धान खरेदी केंद्र आहे ते अडचणीमध्ये येऊ शकतात। अशा सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे आज एकीकडे गोडाऊन फुल भरले आहे, धान उघड्यावर आहे, धान खरेदी केंद्रावर कुठे दुसरे धान ठेवायला जागा नाही। रब्बीचा हंगाम येऊन ठेपलेला आहे। अनेक लोकांनी धान आपल्या घरी चिरून मळणी करून आपल्या घरी ठप्प्या लावून ठेवलेला आहे, त्यांना विकायचे आहे। पण धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत आणि तिथं धान ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे अजूनही धानाची खरेदी सुरू झालेली नाही। मी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्याशी मी मुंबईला जाऊन चर्चा केली असता त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमचे मिलर्स आहे यांच्यासोबत आमच्या बोलणं चालणं सुरू आहे, आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्हाला एकंदरीत असं वाटू लागलं की 2009 आणि 10 मध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती की जे आदिवासी धान सोसायट्यांचा संपूर्ण धान पाण्यामध्ये भिजलेला होता आणि संपूर्ण धान वापून गेले होते, सर्वांना अंकुर निघालेला होता आणि सर्व फोल झालेला होता। अशा प्रकारची परिस्थिती यावेळी सुद्धा त्या धान खरेदी केंद्रावर येऊ शकते आणि म्हणून शासनानं जर शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा, लाखो कोट्यावधी रुपयाचा जो माल आहे, जो साठवणूक केलेला आहे, जर त्याला वाचवण्याचं काम करायचं असेल तर लवकरात लवकर धान खरेदी केंद्रावरून धान उचलण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे आणि धान झाल्याच्या बरोबर नक्कीचपणे आमचे जे रब्बीचे जे धान आहे, शेतकऱ्याचे धान आहे, त्यांना ठेवण्यासाठी गोडाऊन मोकळे होतील आणि तेवढंच नाही तर आदिवासी संस्था ह्या सुद्धा ते धान खरेदी करण्यासाठी पुढे येतील, अन्यथा संस्था सुद्धा धान खरेदी करायला तयार नाही। सर, मग तुमची शासन म्हणतोय की 2% GDP वाढवू आणि शेतकऱ्यांना श्रीमंत करू, मग जर शेतकऱ्यांनी कमी भावात धान विकल्यानंतर काय शेतकऱ्यांची GDP वाढणार? काय शेतकऱ्याची GDP वाढवणार आहे? शेतकऱ्याची थट्टा सरकार करत आहे। एक तर
शेतकऱ्यांच्या मालाला दाम मिळत नाही, बेरोजगाराला काम मिळत नाही, अशा प्रकारची ह्या सरकारची दयनीय अवस्था आहे. फक्त घोषणाबाजी करते, फक्त यांच्याकडे घोषणेचा फुगा हे फुगवतात आणि कुठल्याही प्रकारची कोणालाही काही मदत करत नाही. शेतकऱ्याची जीडीपी काही ते वाढवू शकत नाही आणि यांच्याकडे वाढवण्याचं कुठल्याही प्रकारचं तंत्र नाही. आणि म्हणून मी आपल्या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो की हे सरकार सर्वसामान्यांची नाही, ही सरकार नक्कीचपणे जाणार आहे आणि शेतकऱ्याला मदत करणारी सरकार, महाविकास आघाडीची सरकार महाराष्ट्रामध्ये येणार.